स्वतःच्या अभ्यासासाठी जागृत असणे म्हणजे स्वाध्याय. स्वतःचा श्वास आणि भावनांचे निरीक्षण करणे. विचार आणि भावना कुठून येतात, आले तेव्हा आपल्या आत काय घडते ह्याचे निरीक्षण करणे, त्याचा अभ्यास करणे हे आश्चर्यकारक असते. आणि त्यानंतर ईश्वराप्रती भक्ती आणि प्रेम म्हणजे ईश्वर प्रणिधान. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे तीन एकत्रित मिळून क्रियायोग होतो. तिन्ही हे तिघ जण काय करतात, तर क्लेशात नु कारणार्थस्य हे तिन्ही मिळून तुमची व्यथा आणि दुःख कमी करतात. समाधी, भावना, अर्थ. समाधिस्थ होणे, समतेत राहण्यासाठी प्रवृत्त करणे. काही लोक आहेत जे उष्ण वातावरणात सुद्धा अनवाणी चालतात. असे करणे स्वतःला त्रास देण्यासारखे वाटते, पण ते बऱ्याच वेळा असे करतात कारण त्यांचे शरीर मजबूत झालेले असते, ते सहन करू शकतात. पण काही जणांसाठी ते असहनशील असते. तप तुम्हाला काही भागात मजबूत करते. तर उदाहरण आहे, जर कॅलिफोर्नियन स्वित्झर्लंड मध्ये गेला तर त्याला 2 स्वेटर आणि कोट घालावा लागतो. पण उत्तर पश्चिमेतील क्युबेकी तिथे गेला तर त्याला स्वेटर सुद्धा लागणार नाही, कारण त्याला थंडीचे काहीच वाटणार नाही. त्याचे शरीर कठोर थंडीतून वाढलेले असते. तप म्हणजे कठीण काम स्वेच्छेने करणे. हे तुम्हाला सामर्थ्यवान बनवते. पण लोक ह्याला प्रमाणाबाहेर ताणतात, स्वतःचा छळ करतात, जे अयोग्य आहे. आता हे तप 3 प्रकारचं असते: शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. तप म्हणजे अग्नी, जीवनाचा आधार आहे. तर 5 प्रकारचे अग्नी आहेत: भूताग्नी, कामाग्नी, जठराग्नी, प्रेमाग्नी आणि बडवाग्नी. भूताग्नी जी अग्नी आपल्या शरीराचे तापमान संतुलित ठेवते, ती भूताग्नी. ही आपल्या जीवनाला आधारित करते. हे उष्ण प्रदेशात तेवढे स्पष्ट जाणवत नाही, ते लोक त्याला जास्त महत्वही देत नाहीत, पण थंड प्रदेशामध्ये हे फार महत्वाचे आहे. भूताग्नीशिवाय जीवन नाहीसे होते. हा भूताग्नी आपल्या शरीरात असतानाच असतोच. जसे आपल्या शरीराचे सामान्य तापमान 98.6 फॅरनहीट किंवा 37 डिग्री सेल्सिअस असते, हा भूताग्नी आहे. ह्यानंतर कामाग्नी. कामाग्नी म्हणजे इच्छा आणि कामेच्छा. ही अग्नी माणसाला गुंतवून ठेवते. कामाग्नी विश्वातल्या सर्व प्राणी मात्रांमध्ये असते आणि ह्यामुळेच पृथ्वीवरील जीवन चालते. पण आपण हा कामाग्नी आत येऊच देत नाही. मनात उठलेली इच्छा क्षणात पूर्ण करतो. त्यामुळे कामाग्नी आपल्या आत थांबतच नाही आणि त्यामुळे तप घडत नाही. जी माणसं कामुक असतात त्यांच्यात कामाग्नी नसतो, कारण ते ह्या कामाग्नीला आत येऊ देत नाहीत, ज्यामुळे त्यांचे मन अग्नीत थोडे सुद्धा जळत नाही, भाजत नाही. जेव्हा सेक्सची इच्छा उत्पन्न झाली की लगेच ती पूर्ण करतात, त्यामुळे तुमच्यात सजगता येत नाही. आपल्या सर्व जीवन प्रवासात आपण 2 गोष्टी नक्कीच केलेल्या आहेत, त्या म्हणजे अन्न आणि सेक्स. ह्या 2 कृती गाई, माकडं, गाढवं, घोडं, खेचर हे सगळे जण करतात.
जेव्हा कामाग्नी उत्पन्न होतो तेव्हा त्याचे निरीक्षण करा. हा तुमच्या प्रत्येक पेशीत उत्पन्न होतो. हा तुम्हाला पूर्ण गिळून टाकतो, तुम्हाला जाळतो आणि मग निघून जातो. जेव्हा आपल्याला 100% आणि त्यामुळे आपल्याला 100% पूर्णत्व आणि सजगता येते. पण जर तुम्ही कामाग्नीला येऊ दिले नाही, तर तुमच्यात ती इच्छा कायम राहते, जी ताबडतोब थंड होते आणि तुमच्या अंतरशक्ती आणि अंतर क्षमता ज्या आहेत त्या क्षीण होतात. तुम्ही जड आणि असंवेदनशील बनता. मग तुम्ही जे करता त्यात जोम नसतो, शौर्य नसते, आनंद नसतो, उत्साह नसतो. म्हणून जे कामुक असतात त्यांच्यात दांडगी इच्छाशक्ती नसते. तिसरा अग्नी आहे जठराग्नी, भूक आणि पचनाग्नी. जठराग्नी हे आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत आहे. जर जठराग्नी कमी किंवा जास्त असेल तर तुमच्या स्वास्थ्य आणि संतुलनावर त्याचा परिणाम होतो. जेव्हा आपल्याला ताप येते तेव्हा आपण लक्षणानुसार उपचार करतो, पण ह्या मागचा सिद्धांत जाणून घेणे आवश्यक आहे. शरीर बाह्य, जेव्हा आपल्या शरीरात शरीर बाह्य बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस प्रवेश करतात, शरीरातील संरक्षण यंत्रणा आपली जागृत होते, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि ताप येतो. ही संरक्षण यंत्रणा शरीरात प्रवेश केलेल्या सर्व बॅक्टेरिया आणि व्हायरस यांना मारून टाकते आणि ताप कमी होतो. ह्यामुळे शरीर यंत्रणांची शुद्धी होते आणि शरीर बाह्य पदार्थापासून आपली सुटका होते. आपण भुकेला येऊ पण देत नाही, लगेच जेवण करतो. म्हणजेच भूक लागायच्या आधीच जेवण करतो. त्यामुळे शरीरात विषद्रव्य तयार होतात आणि शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. बरेच लोक जास्त खाण्यामुळे म्हणजे ओव्हर इटिंगमुळे आजारी पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. हा जास्त खाण्यामुळे बळी होतो, भूकबळी नाही. सध्याच्या काळामध्ये भूकबळीचे प्रमाण अगदी नगण्य आहे, पण त्यापेक्षा जास्त खाण्यामुळे मरणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तुम्ही जठराग्नी प्रदीप्त होऊच देत नाही. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत होते. उपवासामुळे शरीर संस्थांची स्वच्छता होते आणि ही एक चांगली पद्धती आहे. जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता, तणावग्रस्त असता, मनात असुखद विचार जास्त येतात, अस्वस्थता येते, तेव्हा उपवास फायदेशीर ठरतो. उपवासावर खूप संशोधन झालेले आहे. आपण सर्वांनी उपवास केला पाहिजे. त्यामुळे विषद्रव्य बाहेर पडतात, रक्ताचे शुद्धीकरण होते आणि त्यामुळे आपली वाढ चांगली होण्यास मदत होते. उपवास आणि प्रार्थना सर्व धर्मामध्ये, जसं ख्रिश्चन आहे, जैन आहे, इस्लाम आहे, ह्यामध्ये मान्यता प्राप्त आहे. कारण हे आपल्या सर्वात जुना संस्कार जो जेवण आहे त्याला स्पर्श करतो. प्रत्येक सजीवात जेवण करणे हा संस्कार आहे. जेवण, जेवण आणि फक्त जेवण. बरेच लोक उपवासाचे शास्त्र न जाणता नुसता उपवास करतात. जास्त उपवास तुम्हाला जाळून टाकतो. सर्व गोष्टी समजून घेऊन उपवास करावा. लोक अति करतात. एकतर ते अति उपवास करतात किंवा मग अति खातात. संयम आणि योग्य मार्गदर्शनाखाली केलेला उपवास सर्व शरीर संस्थांची स्वच्छता करते आणि शरीराचं संतुलन करते. ह्यानंतरचा अग्नी आहे ज्ञानाग्नी किंवा प्रेमाग्नी. जेव्हा जीवन ह्या सर्व अग्नी दिव्यातून जाते तेव्हा ते सोन्यासारखे चमकते. पण दुर्दैवाने आपण ह्याचा मूळ सिद्धांत समजून घेत नाही. आपण अग्नीला येऊच देत नाही. जेव्हा तुम्हाला ताप येतो तुम्ही लगेच पॅरासिटामॉल घेता आणि त्याला दाबून टाकता.
त्यामुळे फक्त सिम्पटम्स कमी होतात, पण त्याचे मूळ कारण तसेच राहते. याचा अर्थ औषधी घेऊ नये असा नाही, पण नैसर्गिकरित्या त्याचा वापर करावा. ताप कशामुळे आला त्याचे कारण शोधून त्यावर उपचार करावा. बॅक्टेरियाचा नाश करावा, नुसते सिम्पटम्स कमी करू नयेत. नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद हा सिद्धांत अवलंबतात आणि भूताग्नी जिवंत ठेवतात. आपल्या शरीराची स्वतःची एक एअर कंडिशनची पद्धती असते, पण उष्ण कटिबंधातील लोक नेहमी एअर कंडिशन मध्ये बसतात. त्या वातावरणामध्ये प्राण नसतो, ताजेपणा नसतो. जेव्हा गरमी होते, आपल्याला घाम येतो, वाऱ्याची झुळूक येते, जी शरीराला थंड करते. ही शरीराची नैसर्गिक एअर कंडिशन सिस्टीम लहानपणापासून वापरली पाहिजे. लहानपणापासून एअर कंडिशनचा वापर केला तर त्याला तरुणपणामध्ये बदलणं कठीण जाते. तरीही आपण प्रयत्न केला पाहिजे. गुरुजी म्हणतात, मी एअर कंडिशनच्या विरोधात नाहीये, पण शुद्ध प्राण शरीराला मिळाला पाहिजे याची खात्री करा. तुमच्या शारीरिक तापमानाने वातावरणाशी जुळते घेतले पाहिजे. त्यामुळे चांगला फरक पडतो. त्यामुळे तुम्ही थंड वातावरणात सुद्धा स्वेटर न वापरता राहू शकता. तसेच उष्ण ठिकाणी गुदमरून जात नाही. जय गुरुदेव.